बाप रे बाप, मागच्या व्हिडिओला असल्या कमेंट आल्यात बघा FB ला, अगं बाई तांदूळ चालतो का उपवासाला, भातच खायचा आहे तर कशाला करायचा मग उपवास. तर जरा उघडा डोळे बघा नीट. इथं मी उपवासाला काय बासमती इंद्रायणी कोलम तांदूळ नाही वापरलेला, तर वरईचा तांदूळ म्हणजे भगर वापरले. जी पिढ्यान पिढ्या आपण उपवासाला बघा खात आलोय, काही जगा वेगळं मी केलेलं नाही. तर आज आपण का नाही मस्त उपवासाचा ढोकळा करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात का नाही 1 वाटी वरई म्हणजे भगर घेतली, त्याच्यातच का नाही एका कच्च्या बटाट्याचे बघा तुकडे घातलेत, आलं मिरचीचे तुकडे, 1 चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस, दही, तेल, चवीपुरतं मीठ वगैरे वगैरे. हे सगळं बघा थोडंसं पाणी घालून मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यात का नाही हे काढून चांगलं बघा फेटून घ्यायचं, म्हणजे कसं ढोकळा छान फुलतोय बघा. मग झाकण ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं. आता उपवासाला जर चालत असेल की नाही तर इनो वापरा, नाहीतर मग खायचा सोडा असतो बघा तो घालायचा पाव चमचा. चांगलं मग फेटून घ्यायचं. एखाद्या आवडीच्या भांड्याला तेल लावून का नाही त्याच्यात हे ढोकळ्याचं बॅटर घालायचं, वरून मिरची पावडर अशी भुरभुरायची आणि 20 मिनिटं तरी हा ढोकळा बघा वाफवून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी की नाही जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर सोडून की नाही उपवासाला तुमच्या जे चालत असेल ते घाला. मी इथं फक्त मिरची घातली. तर जे महिनाभर आता श्रावणी उपवास करतात की नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, करून बघा. चवीला हा वरईचा ढोकळा मस्त लागतोय. तर आमच्या शेजारच्या काकूंचा पण का नाही आता श्रावणी उपवास चालू आहे, त्यांच्यासाठी का नाही माझ्याकडे जे ऑर्डिनरी रॅपची स्नॅक बॅग होती की नाही त्याच्यात ढोकळा पॅक केला आणि पाठवून दिलाय. तर कसा वाटला उपवासाचा हा ढोकळा नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का.